अमित विजय आणि हर्षला बोलतो की लवकरात लवकर आपल्या बॅग्स घ्या, तोपर्यंत मी याला पकडून ठेवतो। यावर ते दोघेही त्यांच्या बॅग्स घेऊन बाहेर येतात आणि अमित राहुलला पकडून त्या कॉरिडॉरमधून चालू लागतो। आता इंटरेस्टिंगली राहुल जो होता तो मध्येच हसत होता, मध्येच रडत होता आणि मध्येच विवळत होता आणि तो असा करत करत बरोबर कॉरिडॉरच्या मध्ये आल्यावर जागेवरती थांबतो। अमित त्याला ढकलून फोर्सने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, पण तो काही जागचा हलत नव्हता। तो त्याची मान खाली टाकून स्तब्ध उभा होता आणि आता अमित, विजय आणि हर्ष राहुल पासून थोडेसे बाजूला होतात, कारण त्यांना त्या राहुलमध्ये काहीतरी विचित्र जाणवत होतं। आणि तितक्यात त्या कॉरिडॉरमध्ये तीच भयानक प्रकारची थंडी हवा कुठून तरी आली आणि त्यातच असं वाटत होतं की राहुलच्या मागून कोणीतरी चालत आलं आहे आणि अगदी तसंच झालं होतं। अमितला आणि त्या बाकी दोघांना दिसतं की राहुलच्या मागून कोणीतरी म्हातारा चालत आलेला आहे। त्या काळ्या अंधारामध्ये या तिघांनाही त्या म्हाताऱ्याचा तो भयानक चेहरा दिसत होता। त्या म्हाताऱ्याचा एक अपॅरेशन, एक शॅडो। या तिघांनाही हे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता। अगदी एखाद्या हॉरर मूवीसारखी त्यांची सिच्युएशन झाली होती।